224 एकर शेतजमिनीची राजकीय दबावाखाली परस्पर खरेदी विक्री। हातकणंगले तालुक्यातील मजले, तारदाळ आणि हातकणंगल्यातील 224 शेतजमीन कोलकात्यातील कंपनीने परस्पर दुसऱ्या कंपनीस विकल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी राज्याच्या महसूल विभागाकडे केस सुरू असतानाही यावर अवैध बांधकाम केलं जात असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी गेल्या 5-6 वर्षापासून शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे। शासनाकडून याची दखल घेतली जात नाही अशी तक्रारही त्यांनी केली आहे। ज्या 38 शेतकऱ्यांनी ही तक्रार केली आहे त्यापैकी एक तारदाळ गावचे संजय राजमाने यांनी बोलताना सांगितलं की कोलकात्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीने 1997-98 साली या 3 गावातील 224 एकर जागा ही उद्योग उभारणीसाठी घेतली होती, पण या कंपनीने 5 वर्षात कोणताच उद्योग न उभारता परस्पर दुसऱ्याच कंपनीला जमीन विकली। सन 1997 साली शेतकऱ्यांच्याकडून जमीन घेताना त्या कंपनीने शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती। त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील एका व्यक्तीला नोकरी, संबंधित गावातील लोकांना इतर कामं देण्यात येतील असं आश्वासन देऊन या जमिनी कवडी मोलाने विकत घेतल्या। पण नंतर या ठिकाणी उद्योग उभारलाच नाही। 5 वर्षात जर उद्योग उभारला नाही तर मूळ शेतकऱ्यांना ही जमीन परत केली जाईल असा कायदा असतानाही तसं न करता कंपनीने परस्पर दुसऱ्याच कंपनीला ही जमीन विकली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे व त्याबद्दल शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचं संजय राजमाने यांनी सांगितलं। ते म्हणाले की ही केस कोर्टात गेल्यानंतर परस्पर बोगस सह्या करून ही केस कोर्टातून काढून महसूल विभागाकडे देण्यात आली। या गोष्टीची शेतकऱ्यांना काहीही माहिती नव्हती। तसेच महसूल विभाग व शासन दरबारी योग्य ती दखल घेतली जात नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तारदाळमधील या 38 शेतकऱ्यांनी पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। त्यानंतर 31 जानेवारी 2023 रोजी न्यायालयाने महसूल विभागाला आदेश दिला, अर्जदारांच्या तक्रारीची योग्य त्या पद्धतीने दखल घ्या आणि झालेल्या कारवाईची माहिती अर्जदाराला द्या असं या नोटीसमध्ये म्हटलं असल्याचं संजय राजमाने यांनी सांगितलं। या 38 शेतकऱ्यांच्या वतीनं कळकोंडा धुळकोंडा पाटील यांनी कोलकात्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनी, कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी, डेव्हलपमेंट कमिशनर आणि कल्लाप्पना आवाडे टेक्सटाईल पार्क यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाची राज्याच्या महसूल विभागाने लवकरात लवकर नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली। कोलकात्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीने खरेदी केलेल्या जमिनीबाबत महाराष्ट्र कृषी जमीन कायदा 1966, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट 1966, 63/1/A कायद्याअंतर्गत कंपनीला उद्योग उभारणीसाठी 5 वर्षाची मुदत दिलेली होती। जर 5 वर्षात प्रकल्प उभा राहिला नाही तर शेतकऱ्यांना मूळ किमतीत आहे तशी जमीन परत करण्याचं मान्य केलं होतं। ही कंपनी 5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यात अपयशी ठरली। यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व जमिनी ताब्यात घ्यायला हव्या होत्या, पण तसं न करता कंपनीला मुदत वाढवून दिली, जमिनीच्या NA परवानगी दिली आणि 2008ला शेतकऱ्यांना कोणतीही सूचना अगर नोटीस न देता परस्पर खरेदी विक्री करण्यात आली। 2016 साली तारदाळ गावातील 38 शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात 92-89/2016 ही रीट दाखल केली होती, पण 17/4/2017 रोजी ही केस परस्पर काढून घेण्यात आली आणि महसूल मंत्र्याकडे दाखल केली। त्यावेळी शेतकऱ्यांना सांगितलं की कोर्टाने महसूल विभागाकडे जायला सांगितलं आहे, पण कोर्टाची तशी कुठलीही ऑर्डर नाही। 2019 मध्ये उच्च न्यायालयाने महसूल विभागाला 60 दिवसात निर्णय घ्या म्हणून निर्देश दिलेले होते, पण महसूल विभागाने तो आदेश पाळला नाही। इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनी आतापर्यंत एकाही सुनावणीला हजर झालेली नाही। तसेच न्यायालयीन वादही सुरू असताना बेकायदेशीर बांधकाम देखील पूर्ण झालं आहे। त्यावर महसूल विभागाने आतापर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही।